नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आणि माझा मित्र रूपक लेले, मी मंदार रमेश माइंडकर आणि रूपक संजीव लेले, आम्ही दोघं आलेलो आहोत अष्टविनायकाच्या यात्रेला. पण तुम्ही म्हणाल इथे सगळे कुठे दिसतं अष्टविनायक? इथे मला वाहन दिसत आहेत, लोक बोंबाबोंब करतायत. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला आलो, पण खुद्द गिरगावात. आता गिरगावात अष्टविनायक अगदी बरोबर. 2025च्या गणेशोत्सवात गिरगावातल्या 8 चाळींनी अष्टविनायकाच्या प्रतिकृती आपल्या चाळीमध्ये केल्या आहेत आणि त्या बघायला आपण चाललेलो आहोत गिरगावाच्या अष्टविनायकाला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी प्रशांत परबे, ओळवाडी सार्वजनिक उत्सव समितीचा मानद सचिव. यावर्षी आमच्या मंडळाचं 63वे वर्ष आहे. 1962 साली आमच्या मंडळाची स्थापना झाली. साईमध्येच आमचा जो गणेशोत्सव आहे तो 2 साईचा मिळून असतो. तर जी जुने जाणते लोक होती त्यांनी या गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि तेच आम्ही पुढे आम्ही नवीन जी मंडळी आहोत ती आम्ही पुढे नेत आहोत. दरवर्षी आम्ही सामाजिक साहित्यिक उपक्रम इथे राबवतोच, पण गेल्या 3 वर्षापासून आम्ही इंडियन कॅन्सर सोसायटी आणि टाटा हॉस्पिटल यांच्यासोबत मिळून कॅन्सर कॅम्पचं इथे आम्ही आयोजन करतो. पण ते गणेशोत्सवात नाही, पण आम्ही या पूर्ण वर्षामध्ये त्याचं आयोजन करतो. गेली 2 वर्ष आम्ही तो इकडे केलेला आहे. त्याचबरोबर मुलांसाठी विविध उपक्रम म्हणजे चित्रकलेच्या स्पर्धा, त्याच्यानंतर त्यांचं शाळेत शैक्षणिक शिक्षणामध्ये त्यांना काहीतरी मदत आमच्या उत्सव मंडळातर्फे आम्ही करतो. तर यावर्षी एक नवीन उपक्रम इकडे आमच्या गिरगावातील सगळ्या मंडळीने सादर केला. त्याच्यासाठी आम्ही एक उत्सव समिती स्थापन केली. त्याचं नाव आहे गणेशोत्सव, गिरगाव गणेशोत्सव मंडळ. आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या गिरगावातील लोकांनी एक मंडळ बनवलं आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की गिरगावामध्ये लोक दर्शनासाठी येतात, पण त्यांना अजून काय आपण नवीन देऊ शकतो. तर आमची विचारविनिमय झाल्यावर ठरलं की अष्टविनायकाचं दर्शन आपण इथे येणाऱ्या गिरगावामध्ये येणाऱ्या ज्या गणेश भक्त आहेत त्यांना आपण द्यायचं. आणि त्या हिशोबाने आम्ही 8 मंडळ चूज केली, 8 वाड्या चूज केल्या आणि त्याच्यामध्ये अष्टविनायकाचं मंदिर म्हणजे ओझरच्या विघ्नेश्वर मंदिराची आम्ही प्रतिकृती ते बनवलेली आहे. या ह्याच्यामध्ये आम्हाला गिरगाव गणेशोत्सव मंडळ आणि त्रियोनेत्र म्हणून आहेत, त्यांचा खूप हातभार लागला. किती वर्ष आहे तुमच्या गणेश मंडळाचं? या वर्षी आमच्या मंडळाचं 63वे वर्ष आहे. गणेशोत्सवाचं 63वे वर्ष आहे. आणि 2 चाळी मला 2 चाळीमध्ये आमचा हा गणपती असतो. 2 चाळी नाव एक विजयश्री म्हणून आहे, ती पहिली चाळ होती, आता म्हाडाने आमच्या बिल्डिंग बांधली, पण ती पण चाळ आणि परिश्रम चाळ आहे. या 2 चाळीचा आमचा गणपती असतो. मग ओवळवाडी असं का म्हणतात त्याला? ही खूप जुनं नाव आहे. ओवळवाडी या वाडीचं नाव आहे, त्यामुळे आम्ही त्या आमच्या उत्सव मंडळाचं नाव ओळवाडी सार्वजनिक उत्सव समिती असं ठेवलेलं आहे. कार्यकर्ते किती आहेत मंडळ तुमच्या? किंवा मंडळामध्ये आमचे कार्यकर्ते 2 चाळी असल्यामुळे जास्त नाहीत, पण जी पण कार्यकर्ते आहेत, मुलं, लहान मुलं, मोठी जण, ती आम्हाला खूप सपोर्ट करतात. आणि काही असेल म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी ती आम्हाला कुठल्याही गोष्टीत नाही बोलत नाही. वर्गणी एवढी पाहिजे, ठीक आहे घ्या, म्हणजे कुठल्याही गोष्टीत आम्हाला काही कमतरता इथे आम्हाला भासत नाही. कार्यकर्त्यांशिवाय उत्सव हा होऊच शकत नाही. बरोबर. किती पैसा आणि आपण कार्यकर्ते हे पाहिजेच, त्याशिवाय उत्सव होत नाही कुठलाही. चाळीचा गणपती खूप जास्त गणपती असतात वगैरे असं सगळं असतं इथे. तर तुमच्याकडे कुठले असे विशेष उपक्रम तुम्ही करता का भक्तांसाठी किंवा त्याच्यासाठी? तुमच्या सोसायटीमध्ये काही सहभोजन असतं का, जे गणपती असताना तुम्ही लोकांना भोजन देता असं काही तुम्ही? नाही, आता नवरात्रामध्ये आमच्याकडे भंडारा असतो. नवरात्रात आमचा भंडारा गणपती कार्यकर्त्यांच्या घरी जे आहेत कार्यकर्त्यांच्या घरी, त्यांच्या सगळ्यांच्या घरीच गणपती असल्यामुळे त्यामुळे हे आम्हाला थोडंसं जमत नाही काम करा. गणपती असतात नवरात्रामध्ये भंडारा साजरा करतो हा भंडारा, आणि तो जवळजवळ ओपन असतो.
सगळ्यांसाठी ठेवतो, बाहेरच्यांसाठी तो ओपन. फक्त आमचे 2 साई बिल्डिंगचे आहेत त्यांच्यासाठी ओपन होतो. लोक मदत करतात बाहेर. पण कोण अशी मंडळी आहेत ती आम्हाला 25 किलो तांदूळ, 50 किलो तांदूळ घ्या, डाळ पाहिजे ती घ्या, तेलाचे डबे, तूप देतात. स्वीट साठी तुम्ही काय ठेवणार आहेत तर आम्ही देतो, स्वतःहून येतात. आम्ही एवढी वर्ष म्हणजे मीठ पण देणार, मी ते मीठ पण देतो, लोणचं पापड, आम्ही सगळ्या गोष्टी घेतो. नाही म्हणत नाही कोणाला. कोण म्हणलं आम्हाला मीठ द्यायचंय, ठीक आहे तुम्हाला द्यायचं, लोणचं पापड द्यायचं, मी सगळ्या गोष्टी त्या हिशोबाने आम्ही कुठलीही गोष्ट आम्ही नाही बोलत नाही. असं आहे. आता ते घेणं फार गरजेचंच आहे. कारण असं आहे की 2 जाईंचा उत्सव आणि त्या उत्सव फक्त गणेशोत्सव नसून होळी, दहीकाला, गणेशोत्सव, नवरात्र हे सगळे सण आम्हाला साजरे करायचे असतात. त्याच्यासाठी आम्हाला प्रायोजकांची फार गरज असते आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ज्या हिशोबाने जे होईल त्या पद्धतीने ते करतात. तर पुढे काय वाटचाल कशी, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या नंतर पुढे असं तुम्हाला काय वाटतं, कशी वाटचाल? बघा, नवीन गडी तयार होतच आहे. कारण आम्ही जुन्या लोकांच्या हाताखालूनच आलेलो आहोत. नवीन गडी तयार होत आहेत. जसं होईल तसं चालू ठेवायचं पुढे. गणेशोत्सव म्हटलं की तुम्ही कुठेही जा, कुठेही गणेशाचं दर्शन घ्या, हे तुम्हाला एकच मिळणार आहे. एकाच ठिकाणी जाऊन तुम्हाला ते दर्शन मिळतं की नाही ते गणपती तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही तिथे जा, तिथे तुम्हाला कमीत कमी 1 मिनिटं तरी त्याच्यासमोर हात जोडून उभं राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगतो, सगळे गणपती नवसाला पावतात, एकच असं नाही. तुम्ही तुमच्या ठरवायचं आहे बाबा आपल्याला कुठे दर्शन घ्यायचं आणि कुठे व्यवस्थित आपलं दर्शन मिळेल. तुम्ही VIP आहात की बाप्पा VIP आहे हे तुम्ही ठरवायचंय आणि तुम्ही दर्शन घ्यायचंय. तर तुम्ही कुठच्याही मंडळात जाऊन घ्या, हेच सांगणं आहे. यावर्षी आमच्याकडे एक संस्था आली. त्या संस्थेमध्ये जवळजवळ 25 ते 30 मुलं मुली असे अंध मुलं मुली आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला दर्शनाला यायचंय. म्हटलं बरं या तुम्ही. तर ते जेव्हा इथे दर्शनाला आले, आम्हाला पण वाटतं काही रेग्युलर असेल, पण त्यांनी जो एक्सपिरियन्स केला, आमच्या मूर्तीला अख्खा टच हाताने आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आमची जी पूजेची मूर्ती आम्ही त्यांना कोणाला टच करून देत नाही, पण आम्हाला काय माहिती नाही. ते बोलले आम्ही करू का? म्हटलं हो, का नाही. आणि त्या पूजेच्या मूर्तीलाही टच केला आणि त्यांच्यासाठी आम्ही ते की अथर्वशीर्ष या त्यांच्या या लिपीत आम्ही इथे ठेवलेलं. तर त्यांनाही एकदम वेगळाच अनुभव आला की नाही आमच्यासाठी एवढं केलंय. म्हणजे हा एक्सपिरियन्स आहे ना, स्मरणात एवढा राहील आमच्या की जिथपर्यंत आम्ही जिवंत असू तिथपर्यंत आम्हाला आठवेल की आमच्या गणपती बाप्पाचं जे दर्शन आमच्यापेक्षा त्या व्यक्तींनी, त्या मुलांनी मुलींनी घेतलं ते मला तर असं वाटतं माझ्या स्मरणात खूप राहील. ओझरचा जो गणपती आहे विघ्नहर्ता, त्याची जी मूर्ती बनवली आहे ना, ही मूर्ती आहे खरं तर थर्मोकॉल. पण थर्मोकॉल प्लस हे ॲस्टन म्हणून एक केमिकल आहे, त्याच्यामध्ये ते मिसळलं जातं आणि त्याच्यामधून एक क्ले तयार होतो. तो रिसायकल क्ले आहे आणि त्या क्ले पासून ती मूर्ती बनवलेली आहे. हे यावर्षी सगळ्या अष्टविनायक मंडळामध्ये हे वैशिष्ट्य आहे.